महाराष्ट्र ये सूफी और संतों की भूमि है। इस भूमि में कई ऐसे संत हो गए जिन्होंने समाज को एक नई दिशा दी है। महाराष्ट्र के संत श्री गजानन महाराज, इनका शेगांव में बहुत बड़ा मंदिर है। श्री गजानन महाराज की चरण पादुकाएं महल परिसर के अंतर्गत आने वाले पेटकर गली में भक्तों द्वारा लाई गई। इस मौके पर सभी श्रद्धालुओं ने पूरे भक्ति भाव से पूजा अर्चना की। सभी भक्तों द्वारा महाप्रसाद का शानदार आयोजन भी किया गया। इस मौके पर हमारे संवाददाता संजय मीरे, इन्होंने श्रद्धालुओं से बातचीत की है। पेश है इनकी एक खास रिपोर्ट। प्रेक्षकांना नमस्कार। यावेळेला कारण न्यूजची टीम बडकत चौकाच्या अंतर्गत येणाऱ्या पेटकर गल्ली या परिसरामध्ये आहे, ज्या ठिकाणी शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज यांच्या पादुका या ठिकाणी आलेल्या आहेत। त्यांच्या पादुकांचं दर्शन घेण्याकरता म्हणून मोठ्या संख्येने या ठिकाणी परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। प्रत्येक श्रीच्या चरणावर नतमस्तक होऊन आपण थोडं बघू शकता या ठिकाणी या पादुका आलेल्या आहेत आणि या पादुकांचं दर्शन घेण्याकरता म्हणून मोठ्या संख्येनं सगळे लोक या ठिकाणी आलेले आहेत। महाप्रसादाचं सुद्धा शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यांच्यामुळे या पादुका इथे आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि मला हे सांगा, या पादुका कुठून आल्यात, काय एकूणच माहिती? या पादुका 2 मिनिट काचुर्ण्यावरून आलेले आहे। काचुर्णा म्हणजे अमरावती जिल्हा, अमरावती वरुड तालुका अमरावती जिल्हा, आणि ह्या पादुका काचुर्ण्यावरून आल्या आहेत। या पादुका संत गजानन महाराजांनी 1907 मध्ये दिलेल्या आहे। 1907 मध्ये दिलेल्या आहे आणि त्या माझ्या आजोबांना दिलेल्या आहे। आपल्या विजय ग्रंथामध्ये 19व्या अध्यायामध्ये 124व्या ओळीमध्ये लिहिलं आहे, श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे दत्तात्रय केदार स्वामी यांना या पादुका दिलेल्या आहे आणि ते माझ्या आजोबांचे गुरु आहे। त्यांनी या पादुका माझ्या आजोबांच्या डोक्यावर ठेवल्या आणि त्या काचुर्ण्याला असतात त्या पादुका। आणि 1907चं तिथे मंदिर आहे काचुर्ण्याला आणि पादुका पण तेव्हा दिले। आणि अधीनस्थ शेगाव आहे आमचं मंदिर काचुर्ण्याचं। तिथे अध्यक्ष उपाध्यक्ष कोणीच नाही आहे, व्यवस्थापक फक्त माझे वडील आहेत आणि हे सगळं अधीनस्थ आहे। त्यांनी 3.5 एकर शेती आणि मंदिराला हे सांगा की आतापर्यंत या पादुका शहरातील कोणत्या परिसरामध्ये दर्शनासाठी आता इथे महालमध्ये तर आलेल्याच आहे, 2-3दा आलेल्या आहे, बुधापूरकरकडे आणि आसरे ताईंकडे। आपण या ठिकाणी भक्त मंडळी मोठ्या संख्येत सर्वांशी छोटे कच्चे एक ताई आपल्या लहान मुलाला काय सांगशील बेटा, कसं वाटतं तुला? खूप छान वाटतं। हे दरवर्षी तिथे हा कार्यक्रम पादुका येतात आणि याला मी घेऊन आली आहे, त्यामुळे मला यावेळेस जास्त आनंद होऊन राहिला आहे। या ठिकाणी काय सांगशील? श्री गजानन, जय गजानन। इथे हा कार्यक्रम हर वर्षी असाच नेहमी साजरा होतो आणि प्रचंड अशी इथे गर्दी राहते। आता सुरुवात झालेली आहे आणि लोकांची भक्तगण हे नेहमीच इथे हर वर्षी येत राहतात। जय गजानन, श्री गजानन। जय गजानन, श्री गजानन। गजानन महाराजांची कृपा अशी सगळ्यांवर राहो अशी माझी इच्छा आहे। जय गजानन, श्री गजानन अशी सर्वांची कृपा राहो। म्हणजे पेटकर गल्लीतला हा उत्सव दरवर्षी असाच प्रमाणे साजरा हो अशी गजानन महाराजांना हर वर्षी असाच प्रोग्राम भक्तिमय तल्लीन लोकांनी, प्रेक्षक वगैरे सगळ्यांनी मिळून भक्तिमय यांनी साजरा केला जाते आणि खूप लोक भोजनाला मला नाही बोलता येणार। काही नाही, दरवर्षी आमच्याकडे अशाच पादुका येत राहाव्या आणि आम्हाला असंच आशीर्वाद द्यावा। जय गणगड गणात बोलते। गजानन महाराजांची कृपा अशीच राहावं, या वेटाळ सगळे प्रेमाने आणि सगळ्यांनी मिळून मिसळून राहावं, एवढी कृपा। जय गजानन, श्री गजानन। आणि निवडणुका पण जवळ आहे, असं संजय मिरेला निवडून हे सर्व आपल्या परिवारातील लोक आहेत। अत्यंत आनंद होतोय मला पण सांगताना की ही जी पेटकर गल्ली आहे ही बडकत चौकाच्या जवळ येत असते, म्हणजे त्या अंतर्गत आहे
आणि या परिसरातील जे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आज गजानन महाराजांच्या ज्या पादुका आहेत, ज्या दर्शनाला या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, प्रत्येक कानाकोपऱ्यातून भक्त भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी चरणशरण होत आहे, महाप्रसादाचा लाभ घेत आहे. काय सांगाल? गजानन महाराज की जय. गणगण गणाधिपती गजानन महाराज की जय. छान वाटतं. असंच पादुका दरवर्षी यावं ही आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण होईलच असं वाटतं. बिलकुल. अजूनही काही लोक काय सांगाल? दरवर्षी चांगला कार्यक्रम सर्वांना करावे, महाराज कृपा लाभ. दरवर्षी असाच कार्यक्रम उत्सव गजानन महाराजांचा होत राहावं आणि सगळ्यांना सगळे मिळून सगळ्यांनी एक दुसरे सोडून इथे सगळ्यांनी सहभागी व्हावे. जय गजानन, जय गजानन. तर अशा प्रकारे पेटकर गल्लीमध्ये आपण आलो आणि या ठिकाणी सर्व भक्तांशी बातचीत केली. सर्वांनी सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर अतिशय आनंद होतो आहे आणि आनंद हा होणारच आहे, कारण आध्यात्मिक टच आहे. कुठला डिस्को असता तर तसा टच आला असता मग पण या ठिकाणी भक्ती सागरामध्ये सर्व ओले चिंब न्हावून निघालेले आहे आणि ही किमया फक्त शेगावीचे राणा संत श्री गजानन महाराज यांच्या त्या पादुकांमुळे होत आहे, जे दर्शन घेण्याकरता मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत. गणगणगणात मोतेच्या या निनादात, या जयघोषात संपूर्ण परिसर हा दुमदुमलेला दिसतो आहे. नागपूरच्या पेटकर गल्लीमधून कॅमेरा पर्सन बबलूसह संजय मिरे, कारा न्यूज नागपूर.